याचा अर्थ असा असतो बाय डिफॉल्ट इट इज मल्टिप्लाइड बाय 1. तर आता इथे आपण काय करू शकतो की आपण मल्टिप्लाय इक्वेशन 2. ओके, सो इक्वेशन 2 ला तुम्ही मल्टिप्लाय करणार बाय 3. ओके, का बरं 3 मल्टिप्लाय करत आहे? कारण मला याला सेम करायचं आहे. ओके, आता सेम केल्यानंतर होतं काय की जेव्हा आपण प्लस किंवा मायनस करतो तर ती व्हॅल्यू 0 होते. एखादी व्हॅल्यू जेव्हा 0 होते तर मग दुसऱ्या व्हॅल्यूचं आपण इव्हॅल्युएशन करू शकतो, त्याची व्हॅल्यू काढू शकतो इझिली. सो आपलं टार्गेट काय आहे की एक तर मी एक्सला 0 करेल, मला वायची व्हॅल्यू भेटणार, नाही तर मी वायला 0 करेल आणि एक्सची व्हॅल्यू भेटणार. तसं फर्स्ट थिंग इज वी विल मल्टिप्लाय द इक्वेशन 2 बाय 3. तर आता सेकंड इक्वेशन काय आपलं 3x प्लस वाय इक्वल टू 2. ओके, सो आता मल्टिप्लाय करताना काय करायचं आहे, या इक्वेशनला आपल्याला 3 सोबत मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय तर 3x प्लस वाय इक्वल टू 2. तर आता इथे तुम्ही काय करणार तर इथे 3 इंटू 3. ओके, सो इथे फक्त 3x होतं तर 3ला 3शी मल्टिप्लाय केलं आणि x बाय डिफॉल्ट मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, त्याच्यानंतर वायला पण 3शी मल्टिप्लाय केलं, ते झालं तुमचं 3y. आणि मग 2ला परत 3शी मल्टिप्लाय केलं. म्हणजे प्रत्येक याच्यामधल्या प्रत्येक टर्मला, याला टर्म म्हणतात. ओके, सो जे कोइफिशियंट आहे व्हेरिएबल आहे एकत्र येऊन जे तयार होतं याला टर्म म्हणतात. तर इक्वेशनमध्ये अशा टर्म्स असतात, तर या प्रत्येक टर्मला आपल्याला कशाशी मल्टिप्लाय करायचं आहे 3 सोबत. ओके, सो हे होऊन जाईल तुमचं 9x प्लस 3y इक्वल टू 6. ठीक आहे, सो हे तुमचं तिसरं इक्वेशन तयार झालं. आता तुम्हाला दिसत असेल की फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन या तिघांमध्ये पण काय आहे, इथे पण 3y आहे, इथे पण 3y आहे. आता एक अजून नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जर वर प्लस असेल खालती मायनस असेल, प्लस मायनस हे नल होतं म्हणजे 0 होऊन जातं ती गोष्ट. त्याच्यामुळे इथे तुम्हाला काय करायचं आहे की आता याला ॲडिशन करून टाकायची 5x मायनस 3y इक्वल टू 8. ओके, सो आता इथे काय होऊन जाणार, जसं आता 9x प्लस 5x किती होणार 14x. ओके, प्लस 3y मायनस 3y हे काय होऊन जाणार 0 आणि 6 प्लस 8 होणार 14. सो आपल्याला फायनली काय भेटलं आहे 14x इक्वल टू 14. तर x इक्वल टू काय ना, हा 14 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, त्या बाजूला गेला की तो काय होतो डिव्हिजनमध्ये जातो. तर 14 डिवाइड बाय 14 1. तर अल्टिमेटली एक्सची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला 1. आता या व्हॅल्यूला तुम्हाला पुट करायचं आहे, कोणत्या इक्वेशनमध्ये टाकू शकता. सपोज मी आता पुट एक्स इक्वल, जर मी इक्वेशन 2 मध्ये याला टाकलं तर मग मला वायची व्हॅल्यू भेटेल. ओके, कोणत्या इक्वेशनमध्ये तुम्ही पुट करू शकता, जसं इथे दिलं आहे 3x प्लस वाय इक्वल टू 2. मग आता मी एक्सच्या जागी व्हॅल्यू टाकली 1, वाय जसा त्या तसा ठेवला आणि 2. आता